विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याच्या विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी भरती प्रक्रिया या ठिकाणी आली आहे. ॲडव्हर्टाइजमेंटवर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरू शकतो याविषयी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु एकदा काळजीपूर्वक बघा. जर तुम्ही फर्स्ट टाइम फॉर्म भरणार असाल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ह्या ज्या स्टेप आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि काय चुका टाळायच्या ते देखील व्हिडिओच्या शेवटी सांगेल. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि लक्षात घ्या जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता आपण परिपूर्ण असं मटेरियल तयार केलं आहे. यामध्ये 19,000 प्रश्न फक्त 499 रुपयामध्ये प्रोव्हाइड करतोय, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषीविषयक ज्ञान, संगणक ज्ञान, अंकगणित, अर्थशास्त्र, मागील प्रश्नपत्रिका, इंग्लिश ग्रामर जे परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. बाकीच्याही एक्झामची तयारी करत असाल तर त्या अनुषंगाने मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर हे देखील तुम्हाला या ठिकाणी मी प्रोव्हाइड करत आहोत. हे जर मटेरियल परचेस करायचं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. तर आता फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती घेऊयात. लक्षात घ्या, सांगली dcc.bank.org या साईटवर जायचं आहे. ही साईट ओपन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता करिअर ऑप्शनमध्ये जायचं आहे. करिअर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशी लिंक ओपन होईल. लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंट आहे आणि शेजारी अप्लाय ऑनलाईन असा हा टॅब आहे. जर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट बघायची असेल तर व्ह्यू डॉक्युमेंटवर क्लिक करा. परंतु या ठिकाणी आता आपण मानून चाललोय की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट वाचली किंवा आपला व्हिडिओ बघितलाय. आता तुम्हाला अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायची आणि लास्ट डेट किती आहे? 8 जुलै आहे. फॉर्म भरण्याची डेट वाढू शकते परंतु तुम्ही पुढील 2 ते 3 दिवसामध्ये हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर बघून घ्या, या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 24 तारखेपासून चालू झाले. लास्ट डेट आहे 8 जुलै. पेमेंट देखील तुम्ही 8 जुलैपर्यंत करायचं आहे. आता सुरुवातीला काय करावं लागेल, तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ठिकाणी करावं लागेल. तर तुम्ही काय करायचं आहे, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशनची स्टेप पार केली असेल आणि फॉर्म भरायचा बाकी असेल तर तुम्ही खाली लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेटवर क्लिक करायचं आहे. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीपासून जायचं आहे. तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ही जी येलो कलरची टॅब आहे त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा फॉर्म ओपन होईल. यामध्ये स्टेप काय, बेसिक इन्फॉर्मेशन भरायची, फोटो सिग्नेचर अपलोड करायचे, डिटेल भरायचे, प्रिव्ह्यू भरलेला फॉर्म प्रिव्ह्यू करायचा, त्यानंतर अपलोड करायचं थंब आणि त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आणि त्यानंतर शेवटी पेमेंट करायचं आहे. तर बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये सुरुवातीला तुम्हाला काय भरायचं आहे, सुरुवातीला तुमचं नाव भरा. पहिलं नाव, जर तुमचं नाव काय असेल, प्रतीक असेल तर प्रतीक भरा. तुमचं परत या ठिकाणी कन्फर्म करा तेच नाव. मिडल नेम भरा. प्रतीक रमेश आहे तर रमेश भरा. कन्फर्म मिडल नेम या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. इम्पॉर्टंट पॉईंट व्हिडिओ पॉज करून तुम्ही या गोष्टी वाचून घ्या किंवा मी जे सांगतोय ते ऐका. या ठिकाणी प्रतीक भरलं, रमेश भरलं, त्यानंतर शेवटी शिंदे भरलं. सेम माहिती या ठिकाणी येईल आणि प्रतीक रमेश शिंदे हा इमेजनरी स्टुडंट आहे. माझं नाव नाही आहे, इमेजनरी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. या डिटेल भरल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं या ठिकाणी फुल नेम या ठिकाणी येऊन जाईल. ह्या डिटेल भरल्यानंतर तुम्हाला पुढे काय भरायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर कन्फर्म करा. अल्टरनेट पण मोबाईल नंबर देऊन ठेवा. तुमची ईमेल आय डी टाका. सपोज प्रतीक शिंदे @ इथं काय येईल, डोमेन नेम तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं. या ठिकाणी फक्त युजर नेम टाकायचे. तुम्हाला प्रतीक शिंदे @gmail असेल, प्रतीक शिंदे या ठिकाणी टाईप करा. या ठिकाणी जीमेलला तुम्ही टाका. कन्फर्म ईमेल आय डी तुमची या ठिकाणी करायची. या ठिकाणी सिक्युरिटी कीवर्ड टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता gmail.com या ठिकाणी टाकले. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय येईल तर OTP व्हेरिफिकेशन या ठिकाणी येईल. तर या ठिकाणी मोबाईल नंबर जो टाकला आहे इथं सेंड OTPवर क्लिक करायचं. सेंड OTPवर क्लिक केलं, या ठिकाणी OTP टाका. त्यानंतर ईमेल आय डी सेंड OTPवर क्लिक करा. जो ईमेल आय डीवर OTP येईल तो या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय करायचा, कॅप्चा टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्टवर पुढे जायचं आहे. यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन तर भरून झाली. आता फोटो अँड सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी करायच्या. एक तर तुमच्याकडे स्कॅन्ड कॉपीमधला फोटो पाहिजे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चर, जर तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरताय तर कॅप्चर फोटो क्लिक करा. तुमचा सेल्फीने त्या ठिकाणी फोटो अपलोड करा किंवा या ठिकाणी QR कोड दिला आहे. सपोज तुम्ही लॅपटॉपवर भरताय, हा QR कोड स्कॅन करा. तुमच्या मोबाईलमध्ये लिंक ओपन होईल. फोटो कॅप्चर करा. तो फोटो कॅप्चर केला तो या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. या ठिकाणी अपलोड केलेला फोटो या ठिकाणी येऊन जाईल. फोटो कसा अपलोड करायचा याविषयी डिटेल या ठिकाणी दिला आहे. या स्पेसिफिकेशनमध्ये फोटो पाहिजे तुमचा आणि त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. यानंतर कॅप्चरची विंडो मी लॅपटॉपवरून स्क्रीनशॉट घेतला आहे. लॅपटॉपवर अशा पद्धतीने येईल. या ठिकाणी कॅप्चरवर क्लिक करायचं, फोटो या ठिकाणी तुमचा येऊन जाईल. त्यानंतर हे झालं.
यानंतर पुढं काय करायचं, कन्फर्म दॅट माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ॲग्री टू अबोव्ह नोटीस. त्यानंतर या ठिकाणी स्कॅन सिग्नेचर देखील अपलोड करायचे, याचे देखील गाईडलाईन या ठिकाणी दिले आहे. अपलोड करा, आय कन्फर्मवर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता सिग्नेचरच्या ज्या डिटेल आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला ओपन होऊन जातील. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन भरली, फोटो अँड सिग्नेचर अपलोड केला, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी व्हेरीफाय होऊन गेला. त्यानंतर आता डिटेल भरायचे आहेत. आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर लक्षात घ्या, या ठिकाणी सांगलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांसाठी 70% रिझर्वेशन आहे, बाकी जिल्ह्यासाठी 30% रिझर्वेशन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी रिझर्वेशन असतं का, नाही, तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी जनरलमध्ये येतील. जनरलवर क्लिक करायचं. तुम्ही डिसेबिलिटीला सुद्धा या ठिकाणी रिझर्वेशन नाही आहे, तर या ठिकाणी नोवर क्लिक करून द्या. सांगली डिस्ट्रिक्टचे असाल तर येसवर क्लिक करा. तर तुम्हाला तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, नसाल तर नोवर क्लिक करा. त्यानंतर रिलिजन टू विच बिलॉंग, तुमचं रिलिजन सिलेक्ट करा, हिंदू मुस्लिम काय असेल तो सिलेक्ट करा. तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहेत का ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे. नॅशनॅलिटी इंडियन ऑलरेडी आहे. कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन येस करा, आधार कार्ड नंबर टाका, पॅन कार्ड नंबर टाका. तुमचं एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, पुणे, सांगली, कोल्हापूर अशा पद्धतीने एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतर हे भरून झाल्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायचे, तुमचा पहिला दिवस, मंथ आणि इयर या ठिकाणी सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल आहे का, तुम्ही जर ट्विन असाल बरोबर तरच तुम्ही या ठिकाणी येस करा. नो जर घेतलं तर हे ॲटोमॅटिकली सगळं ब्लँक होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही मॅरिड स्टेटस तुमचं टाकायचं आहे, मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, विडो आहात की काय आहेत. त्यानंतर जर मॅरिड घेतलं तर या ठिकाणी स्पाऊसचं नेम टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं फर्स्ट नेम टाका, मदरचं फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. हे झाल्यानंतर एक्झामिनेशन सेंटर बघा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे हे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. यानंतर ॲड्रेस तुम्हाला भरायचा आहे, ॲड्रेस या ठिकाणी टाकायचं आहे. तुमची बिल्डिंग असेल तर बिल्डिंगचं नाव, त्यानंतर तिथला लोकॅलिटी सिलेक्ट करा, लोकॅलिटी इथे टाका, तालुका या ठिकाणी टाका, खाली डिस्ट्रिक्ट आहे, खाली स्टेट आहे आणि या ठिकाणी पिनकोड भरून द्यायचा आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस मॅक्झिमम तोच राहील. जर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस सपोज पुण्याला तयारी करताय तर पुण्याचा ॲड्रेस टाका. त्यानंतर परमनंट ॲड्रेस जर तुम्ही एखाद्या नाशिक गावचे असाल तर नाशिकचं खाली परमनंटमध्ये येईल. परंतु जर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट सेम असेल तर या ठिकाणी टिक मार्क करायची, ते सोपं त्या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर चूज ॲड्रेस फॉर GST इनवॉइसिंग, तर या ठिकाणी महाराष्ट्र परमनंट ॲड्रेसला GST येईल, या ठिकाणी परमनंट ॲड्रेस तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला पुढे बँक डिटेल देखील टाकायचं आहे. लक्षात घ्या, भविष्यात असं झालं की एक्झाम सपोज रद्द झाली, असं तर होणार नाही, झाली आणि जर तुम्हाला पैसे रिफंड करायचे असेल तर या ठिकाणी तुमचं अकाउंट होल्डरचं नेम टाका, तुमची ब्रँच टाका, बँक अकाउंट नंबर व्हेरीफाय करा, कन्फर्म करा. अकाउंट टाईप सेव्हिंग करंट या ठिकाणी सिलेक्ट करा, FSC कोड करा. या ठिकाणी ॲप्लिकेशन फी 1180. व्हॅलिडेट युअर डिटेल केलं आहे की तुमचं बँक अकाउंट वगैरे एकदम योग्य आहे का, तो व्हॅलिडेट त्या ठिकाणी करून घेईल. व्हॅलिडेट युअर डिटेलवर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर तुम्ही आता पुढच्या स्टेपवर याल. या स्टेपमध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला भरायचं आहे. बेसिक डिटेल तर भरलं आहे, आता एज्युकेशन क्वालिफिकेशन भरायचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कशातून झालं या ठिकाणी सिलेक्ट करा. डेट ऑफ पासिंग टाका, पर्सेंटेज किती मिळाले आणि तुमचा क्लास कोणता होता, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास कोणता आहे तो सिलेक्ट करा. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्याचे डिटेल भरा, अदर असेल त्याचे डिटेल देखील भरायचे आहेत. MSCT तुम्ही MSCIT कंप्लीट केलं आहे का, येस ऑर नोवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनला या ठिकाणी बघू शकतो एवढे ग्रॅज्युएशनचे डिटेल येऊन जातील. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, अदर्स आणि कॉम्प्युटर IT सिलेक्ट करायचे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स असेल तर येस करून तुम्ही वर्क एक्सपिरियन्स टाकू शकता, नसेल तर नो करा, कारण की या परीक्षेला वर्क एक्सपिरियन्स त्या ठिकाणी मागितलेला नाही आहे. परंतु इंटरव्ह्यूमध्ये इम्प्रेशन जर पाडायचं असेल तर येस करा, तुम्ही ऑलरेडी कुठे जॉब करत असाल तर. यानंतर तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात, मराठी भाषा येत असेल तर वाचता येते, लिहिता येते आणि बोलता येते. हिंदी घ्या, वाचता येते, लिहिता येते, बोलता येते. त्यानंतर इंग्लिश वाचता येते, लिहिता येते आणि बोलता येते. याचा आणि तुमचं इंटरव्ह्यूचा काही संबंध नाही, परंतु या ठिकाणी या डिटेल टाका. जर तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे, सांगलीमध्ये काम करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केलं की तुम्ही बाकीच्या ज्या माहिती भरली त्यात चेंजेस नाही करू शकत आणि यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करायला काय करायचं, या ठिकाणी तुमचं लेफ्ट थंब इम्प्रेशन तुमच्या कोऱ्या कागदावर ठसा उमटवा, त्याचा फोटो काढा आणि तो या ठिकाणी अपलोड करा. हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन तुम्ही जर ॲडव्हर्टाइजमेंट जर बघितली तर त्यामध्ये ऑलरेडी दिलं आहे. ही जी ओळ आहे मी जी मार्क केली तसं तुम्ही एका कागदावर लिहून घ्या आणि त्याचा फोटो काढून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर अपलोड केल्यानंतर तुम्ही पुढे याल.
या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी 1180 फी आहे तुमची. ऑनलाईन पद्धतीने फी भरा. फी भरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमचा फॉर्म आणि पेमेंटचा जो काय म्हणता येईल PDF फाईल आहे ती डाउनलोड करायची, प्रिंट काढायची आणि स्वतःकडे ठेवायची. इंटरव्ह्यूला तुम्हाला त्या डिटेल लागणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती बघितली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचं प्रामाणिक म्हणणं एवढंच आहे, व्हिडिओला लाईक करा. ज्यांना कंटेंट आवडलं त्यांनी थँक्यू कमेंट करा आणि डेली बेसिसवर तुमच्यासाठी असेच व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला डिक्लेरेशन त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंटची PDF पाहिजे असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. मटेरियल घ्यायचं असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याचा देखील नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. तुम्हाला हे मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. आपले कोणी फ्रेंड असतील त्यांना जॉब नसेल तर त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.